तर अशोक खरातला अटक केल्याच्या नंतर या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा हात आहे असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरेंनी केला। त्यामुळेच त्या फरार झाल्याचा दावा देखील ठोंबरेंनी केलेला आहे। तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी देखील चाकणकरांना अटक करून त्यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे। पाहूयात। तेव्हापासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या फरार आहेत। चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो बाहेर आल्यानंतर चाकणकर कुठे आहेत असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येतोय। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी चाकणकर फरार झाल्याचा दावा केलाय। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चाकणकर कुठे आहेत असा सवाल केलाय। चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं मत असल्याचं अंधारेंनी म्हटलंय। नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात यांनी महिलेवर बलात्कार केला, त्यांना अटक झाली। तेव्हापासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या फरार आहेत। आणि मी आरोप वगैरे नाही, मी पुरावे दिलेले आहेत। मी सोशल मीडियाच्या माहितीवर किंवा फेक करणं या कोणत्याही गोष्टी बोलत नाही। मी अत्यंत जबाबदारीने पोस्ट केलेली आहे, जबाबदारीने पोस्ट करते। मी पहिली पोस्ट केली थी, अभी बात निकली है तो दूर तक जाएगी। 58 व्हिडिओ मिळाले, दस्तावेज मिळाले, कोटी कोटीची उड्डाणं, पैसे व्यवहार, त्याच्यामध्ये अजून अनेक लोक इन्व्हॉल्व आहेत, ते हळूहळू तुमच्या समोर येतील। चाकणकर बोलत नाहीयेत की चाकणकर फरार झाल्या, हे एकदा चेक करावं लागेल। चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्यात? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे, कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे। आणि मी तर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे हे अजून गंभीर आहे। अशोक खरातनं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं। या प्रकरणात रुपाली चाकणकरांनी खरातला मदत केल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी केलाय। त्यामुळे महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात रुपाली चाकणकरांना सह आरोपी करण्याची मागणी रुपाली ठोंबरेंनी केली आहे। ज्या आयोगाने महिलांना सुरक्षता सक्षमता द्यायला पाहिजे, तिथं तुम्ही भोंदूबाबालाच मदत करून अत्याचाराचं कोलीत एक महिलांचं सावज की तू बाबा खरात, तू अत्याचार कर, बलात्कार कर, मी बसली आहे इथे महिला आयोगाची अध्यक्षा, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा तोऱ्यात ज्या त्या होत्या त्यांना त्याच्यामध्ये सह आरोपी करणं गरजेचं आहे, सेक्शन 120(ब) या मताने। खरात प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात सापडल्यात। त्यांच्या खरात सोबतच्या फोटोंवरून विरोधकांनी त्यांच्यावर शरसंधान साधलं। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चाकणकरांच्या अटकेची मागणी केली। या प्रकरणात चाकणकरांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी अंधारेंकडून करण्यात आली आहे। आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। अशोक खरातला अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकरांचे त्यांच्यासोबतचे फोटो समोर आले। विरोधकांनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले, मात्र चाकणकरांनी समोर येऊन अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। त्यामुळे रुपाली चाकणकर कुठे आहेत असा सवाल करण्यात येतोय। या प्रकरणात अडकल्यामुळे चाकणकर फरार झाल्याचाही आरोप आता त्यांच्यावर करण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।